नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 2 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 हा धडा पाहत आहोत। आता या प्रकरणातील आपण आज पेशी विभाजन हा मुद्दा अभ्यासणार आहोत। पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया, त्याला आपण सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस असं सुद्धा म्हणतोय। तर पेशी विभाजन मध्ये आपल्याला सांगा पाहू असं 5 प्रश्न विचारलेले आहेत। त्यातला पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की आपल्याला जेव्हा जखम होते त्या ठिकाणच्या ऊतीमध्ये पेशींचे काय होते। जेव्हा आपल्याला जखम होते तेव्हा त्या ठिकाणी ज्या ऊती आहेत, ऊती म्हणजे काय, पेशींच्या समूहाला ऊती असं म्हणतात। मग त्या ठिकाणच्या पेशींच्या ऊतीमधील ज्या पेशी आहेत त्या पेशींचं काय होतं, तर त्या पेशी काय होतात, जेव्हा आपल्याला जखम होते तेव्हा त्या पेशी नष्ट होतात आणि आपल्याला माहिती आहे की रक्त लागतं तेव्हा रक्त बाहेर येत असतं, त्यामुळे काय होतं की त्या पेशी तिथल्या नष्ट होतात। बरं, दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का। तर झालेली जखम बरी होत असताना पेशी नव्याने तयार होतात, म्हणूनच काय होते, ती जखम बरी होत असते। जखम आपल्याला बरी होऊन काही दिवसांनी ती नाहीशी होत असते। याचाच अर्थ तिथं काय होत असतं की नव्या पेशी त्या ठिकाणी तयार होत असतात। तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे, आपण फुले तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का, त्या जखमा कशा भरून येतात। तर ज्याप्रमाणे प्राण्यांना जखमा होतात तशा वनस्पतींना सुद्धा जखमा होतात आणि प्राण्यांप्रमाणेच त्या सुद्धा नव्या पेशी तयार होऊन त्या जखमा नाहीशा होतात। म्हणजे जशा प्राण्यांच्या जखमा जखम होते तशी वनस्पतींना सुद्धा जखम होत असते आणि ही जखम जशी प्राण्यांची बरी नवे पेशी तयार होऊन प्राण्यांची जखम बरी होते, तशी वनस्पतीची जखम सुद्धा काय होते, भरून निघत असते। चौथा प्रश्न आहे, कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते, त्यांच्या शरीरात पेशी संख्या वाढते का, वाढत असेल तर ती कशी वाढते। तर बघा की सजीवांची वाढ कशी होते, तर या पेशींची संख्या ही काय असते, वाढत असते। त्यामुळे काय होते, दुप्पट होत असते, वाढत असते। त्यामुळे सजीवांची वाढ ही होत असते आणि पेशींची संख्या काय होत असते, वाढत असते। म्हणजे संख्या दुप्पट होते। दुप्पट झाल्यामुळे काय होते, आपल्याला त्या पेशींची संख्या दुप्पट झाल्यामुळे आपल्याला सजीवांची वाढ दिसून येते। मग पेशींची संख्या कशासाठी वाढते, तर फक्त सजीवांची वाढ होण्यासाठी नाही, तर सजीवांच्या मध्ये जे झीज भरून काढण्यासाठी सुद्धा या पेशींची संख्या काय असते, वाढत असते। आता वाढत असेल तर ती कशी वाढते, तर ती आपल्याला सांगायचं झालं तर 2n च 4n पेशीची वाढ कशी होते। समजा 2 पेशी म्हणजे एका पेशीची डबल 2 पेशी होतात, 2 चे 4, 4 चे 8, अशा प्रकारे काय होतात की एका पेशीच्या 2 पेशी अशा मल्टिप्लिकेशन काय होतात, पेशींची वाढ आपल्याला झालेली दिसते। पाचवा प्रश्न असा विचारलाय, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो। बघा की आपल्याला सांगायचं झालं की एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो, तर प्रजनन या पद्धतीने एका सजीवापासून दुसरा सजीव काय होत असतो, निर्माण होत असतो। आणि तो सजीव जो निर्माण झालेला नवीन जीव जो तयार होतो तो आई वडिलांसारखा आपल्याला दिसतो। म्हणजे प्रजनन पद्धतीने हा सजीव निर्माण होत असतो। म्हणजे आई वडिलांचे गुणसूत्र एकत्र आल्यामुळे काय होत असतात, ती आपल्याला नवीन जीव तयार झालेला दिसतो। बघा आता खाली आपल्याला माहिती दिली आहे की पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे। हा जो पेशी विभाजनाचा हा गुणधर्म आहे, सजीवाचा असेल, पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मातला महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे पेशी विभाजन आहे असं आपल्याला इथं म्हटलेलं आहे। या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो आणि हा गुणधर्म असल्यामुळेच एका सजीवापासून आपण त्याच्यासारखाच दुसरा सजीव हा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते, शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते। बघा की जे पेशी विभाजन होतं त्याचे फायदे आपल्याला थोडक्यात इथे सांगितलेले आहेत की एका सजीवापासून दुसरा सजीव आपण निर्माण करू शकतो। कशामुळे हे पेशी विभाजनामुळेच हे घडू शकतं, किंवा बहुपेशीय जे सजीव आहेत त्यांची वाढ सुद्धा होते। जसं आपण आपला प्रत्येक प्राणी आपल्याला मोठा प्राणी दिसतो, जसं आपल्या आसपासचे पाळीव प्राणी असतील किंवा आपण स्वतः मनुष्य असेल,
तर हे बहुपेशीय प्राणी आहेत, त्यांची वाढ सुद्धा काय होते, हे पेशी विभाजनाने होत असते. आणि तिसरं आता आपल्याला अजून सांगितलेलं आहे की शरीरातील झालेली झीज भरून काढता येऊ शकते. झीज, आता शरीरामध्ये झीज कशी होते, तर बघा काय काय वेळी बघा आपल्याला मगाशी तर सांगितलं जखमा होतात, एक प्रकारे आपल्याला जखम झाली म्हणजे तिथल्या पेशी नष्ट होतात. आता ही पेशी नष्ट झालेली झीज भरून काढण्यासाठी सुद्धा काय होऊ शकते, आपल्याला या पेशी विभाजनाची गरज लागते. आता पुढे असं म्हटलंय की पेशी विभाजनांचे मुख्य 2 प्रकार आहेत. आता हे पेशी विभाजन होतं, पण हे होत असताना त्याचे प्रकार पडलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार, 2 प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे सूत्री विभाजन, त्याला मिटोसिस असं म्हटलेलं आहे, मायटोसिस असं म्हटलेलं आहे. आणि अर्धसूत्री विभाजन, त्याला मिओसिस असं म्हटलेलं आहे. बघा, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन. आता या सूत्री विभाजनामध्ये काय होत असतं, तर शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये हे सूत्री विभाजन घडून येते. आता बघा की हे सूत्री विभाजन कोणत्या पेशीमध्ये घडून येते, तर कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये हे सूत्री विभाजन घडून येतं. तर अर्धसूत्री विभाजन हे जनन पेशीमध्ये घडून येतं किंवा अवलंबतात. बघा इथं काय म्हटलेलं आहे, जे अर्धसूत्री जे विभाजन होतं हे जनन पेशीमध्ये होतं आणि जे सूत्री विभाजन आहे ते शरीरातील कायिक आणि मूल पेशीमध्ये घडून आलेलं आपल्याला दिसतंय. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचनाही माहीत असणे गरजेचे आहे. जेव्हा आपण पेशी विभाजनाचा अभ्यास करतोय तेव्हा आपल्याला ह्या पेशींची रचना सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे, जी आपण यापूर्वीच अभ्यासली आहे. प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असते, त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकेही असतात. या माहितीच्या आधारे आता आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास करूया. आपण बघितलं की प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक असतं आणि पेशी अंगके असतात. आता ही आपण बघितल्यानंतर या केंद्रक आणि पेशी अंगकाचं पेशी विभाजन कसं होतं ते आपण काय करणार आहे, हा अभ्यास करणार आहे. 2 प्रकारचे जे पेशी विभाजन आहे, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा इथं काय म्हटलंय की कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजे दुप्पट करते. म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या 2 असेल, 2n असेल, तर ती 4n केली जाते. बघा पेशी विभाजनापूर्वी काय केलं जातं, जेव्हा पेशीचं विभाजन होणार आहे पण त्याच्यापूर्वी काय घडतं, तर केंद्रक काय करत असतं की केंद्रकामध्ये जे गुणसूत्र आहेत त्यांची संख्या काय करते, दुप्पट करते. म्हणजे समजा केंद्रकामध्ये 2n एवढी गुणसूत्र असतील तर ती आधी केंद्रक काय करतं, 4n एवढी गुणसूत्रांची संख्या केंद्रकामध्ये होते आणि नंतर पेशीचं ते काय होतं, विभाजन होतं. थोडे आठवा असं म्हटलेलं आहे की गुणसूत्राचा आकार कसा असतो, त्यांच्या भागांची नावे आकृती 3.5 मध्ये लिहा. आता गुणसूत्रांचा आकार आपण खाली इथं दाखवलंच बघा, हे जे आहे हे गुणसूत्राचा आकार आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आता त्यांच्या भागांची नाव आपल्याला विचारलेलं आहे, तर ह्याला आपण पी सूत्री, ह्याला गुणसूत्र केंद्र म्हणूया इथं, ह्याला क्यू सूत्री आणि हे डीएनए, अशा प्रकारे याची नावं आपल्याला इथं लिहिता येतील. आता बघूया, आपल्याला याची माहिती इथं दिलेली आहे की 2n अवस्थेत प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक जोडी असते. बघा जेव्हा केंद्रकामध्ये 2n अशी अवस्था असते तेव्हा गुणसूत्राची काय असते, एक जोडी असते. गुणसूत्राची एक जोडी असते. तर n अवस्थेत मात्र प्रत्येक प्रकारचे एकच गुणसूत्र असते. बघा जेव्हा n केंद्रकामध्ये फक्त n म्हणजे एकच गुणसूत्र असतं तेव्हा मात्र तेव्हा फक्त एकाच प्रकारचे गुणसूत्र आपल्याला तिथं केंद्रकामध्ये पाहायला मिळतं आणि त्याचा आकार शेजारील आकृतीत आपल्याला दिसतो. म्हणजे त्याचा आकार अशा प्रकारे आपल्याला दिसतो, अशी तर आपल्याला माहिती इथं सांगितलेली आहे. तर बघूया आता आपण पेशी विभाजनाचे जे 2 प्रकार आहेत, सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन. त्यातला आपण आता बघणार आहे सूत्री विभाजन. जे आपल्याला माहिती आहे काय पेशी, बघा इथे दिलेलंच आहे की सूत्री विभाजनाला मायटोसिस असं म्हणतात. यामध्ये आपण बघतो की काय पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. आता ही जे 2 पेशी आहेत या 2 पेशींचं विभाजन हे सूत्री विभाजनानं होत असतं, काय पेशी आणि मूल पेशी. तर सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. आता हे सूत्री विभाजन होत असताना सुद्धा त्याचे 2 टप्पे मुख्य केलेले आहेत. तर ते 2 टप्पे आपण बघणार आहोत. आता कुठले 2 टप्पे आहेत ते, तर पहिला टप्पा आपण असं म्हणू शकतो की
प्रकल विभाजन, त्याला केंद्रकाचे विभाजन असं म्हटलेलं आहे. बघा, प्रकल विभाजन यालाच नाव काय आहे, केंद्रकाचे विभाजन असे नाव आहे. त्याला कार्योकायनेसिस असं म्हटलेलं आहे. त्याला प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन, त्याला इंग्रजीत कार्योकायनेसिस असं म्हटलेलं आहे. आणि दुसरा आहे परिकल विभाजन. परिकल विभाजन त्याला जीवद्रव्याचे विभाजन, त्याला सायटोकायनेसिस असं म्हटलेलं आहे. तर आता आपण ह्या दोन जे टप्पे आहेत सूत्री विभाजनाचे, प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन, त्याला केंद्रकाचे विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन, यांचे जे आपण दोन टप्पे आहेत. तर या दोन टप्प्यामधील सुरुवातीला आपण प्रकल विभाजन म्हणजे पहिलं जे आपण बघितलं म्हणजे केंद्रकाचे विभाजन, याच्या 4 पायऱ्या आहेत. हे जे केंद्रकाचे विभाजन होतं तेव्हा त्याच्या किती आहेत, 4 पायऱ्या. केंद्रकामध्ये गुणसूत्राचं विभाजन पहिल्यांदा होत असतं आणि त्याच्या आपल्याला 4 पायऱ्या आता आपण इथं बघणार आहोत. तर 4 पायऱ्या कुठल्या आहेत प्रकल विभाजन मध्ये? तर पहिला आहे पूर्वावस्था, त्याला प्रोफेज म्हटलेलं आहे. पूर्वावस्था म्हणजे प्रोफेज मध्ये काय घडतं नक्की ते आता आपण बघणार आहोत. तर बघा की यामध्ये प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलक अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राच्या वलीभवन होते. त्याला वलीभवनला आपण इंग्रजीमध्ये फोल्डिंग किंवा कंडेन्सेशन असं सुद्धा म्हणतोय. बघा की जेव्हा प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेत जेव्हा प्रकल विभाजन व्हायचे त्याच्या आधी जी पूर्वीची अवस्था आहे, त्याच्या म्हणजे प्रकल विभाजन होण्यापूर्वीची जी अवस्था आहे तेव्हा काय असतं की त्या मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. म्हणजे जे गुणसूत्र आहेत केंद्रकामध्ये ते केंद्रकाचे गुणसूत्र कसे असतात, एकदम नाजूक धाग्यासारखे असतात आणि त्यांचं काय होतं, वलीभवन होत असतं. आणि वलीभवन होत असताना त्यामुळे ते काय होतात, आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडी सहित दृश्य व्हायला सुरुवात होते. त्यामुळे काय होतात, ते आखूड व जाड होतात. हळूहळू काय होतात, तिथं पूर्वावस्थामध्ये जे नाजूक धाग्यासारखे असणारे गुणसूत्रांचे वलीभवन झाल्यानंतर ते आखूड व जाड होऊन त्यामध्ये अर्धगुणसूत्र जोडी सहित दृश्य व्हायला सुरुवात होतात. म्हणजे हळूहळू काय होतात, ते दिसायला अर्धसूत्र जोडी जी आहे त्याला सिस्टर क्रोमेटाइड असं म्हटलं जातं. तर ते काय होतात, त्या प्रकारे दिसायला सुरुवात होते. तारा केंद्रक त्याला सेंट्रिऑइल असं म्हटलेलं आहे. तर तारा केंद्रक द्विगुणित होते. जे केंद्रक आहे ते काय होतं, द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. आणि जे हे तारा केंद्र आहे ते काय होतं, विरुद्ध ध्रुवांना जाते. व केंद्रावरण म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि केंद्रिका त्याला न्यूक्लियस नाहीसे व्हायला सुरुवात होते. बघा थोडक्यात आपल्याला इथं तुम्हाला सांगतो की जेव्हा केंद्रकाचे पेशी जेव्हा आपण बघतो त्या पेशीमध्ये जेव्हा एक केंद्रक दिसतं तर केंद्रक हळूहळू काय होतं, ते केंद्रक हळूहळू दिसेनासं होतं. का होतं, कारण केंद्रकामध्ये जे गुणसूत्र असतात ते गुणसूत्रांचे काय असतात, नाजूक धाग्यासारखे सुरुवातीला असतात. मग हळूहळू त्याचं वलीभवन होतं. वलीभवन झाल्यानंतर ते काय होतात, आखूड व जाड होऊन ते कसे दिसायला लागतात, अर्ध गुणसूत्रा जोडी सहित दृश्य व्हायला सुरुवात होतात. म्हणजे इथं आपल्याला दाखवलंय बघा पूर्वावस्था, म्हणजे अशा प्रकारे केंद्रक नाहीच होतं आणि अर्धसूत्र जोडी दिसते आपल्याला. तर अशा प्रकारे ही जोडी आपल्याला दिसते आणि हळूहळू ते दृश्य स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात. आणि तारा केंद्रक द्विगुणित होते आणि ह्याचे जे केंद्रक आहे ते पण काय होतं, द्विगुणित म्हणजे त्याचं काय होतं, विभाजन होतं व प्रत्येक तारा केंद्रक पेशीच्या विरुद्ध ध्रुवाला, म्हणजे हे जे केंद्रक आहेत ते हळूहळू काय होतात, विरुद्ध दिशेला, अर्धा भाग या साईडला अर्धा भाग या साईडला अशा ध्रुवाला जातात आणि केंद्रक रावण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. आणि हे या साईडला गेल्यामुळं जे केंद्रक जे पहिल्यांदा जे केंद्रक होतं पेशीमध्ये हे काय झालं, केंद्रावरण व केंद्रक म्हणजे केंद्राभोवती असणारं आवरण किंवा केंद्रक हे दोन्ही सुद्धा काय होतं, हळूहळू नाहीसं दिसायला नाहीसं होतं. म्हणजे असं समजा एक पेशी असेल आणि असा केंद्रक असेल तर अशा प्रकारे त्याच्यातलं काय होतात, हळूहळू गुणसूत्र काय होतात, ते द्विगुणित होतात आणि दोन्ही साईडला अशा प्रकारे आपल्याला दिसतात. आणि हे काय होतं, केंद्रक दिसायला नाहीसं होतं आणि हे दोन्ही साईडला म्हणजे ध्रुवाकडे जातात आणि आपल्याला केंद्रक किंवा केंद्रावरण हे दिसत नाही. अशा प्रकारे आपल्याला ही पूर्वावस्था म्हणजे प्रोफेज आपल्याला दिसते, हे लक्षात घ्या. आता दुसरे आपल्याला सांगितले मध्यावस्था.
त्याला मेटाफेज असं म्हटलेलं आहे. आता मध्यावस्थामध्ये काय होतं की मध्यावस्थेमध्ये केंद्रक आवरण पूर्णपणे नाहीसे होते. बघा, जे केंद्राभोवती जे आवरण आहे मध्यावस्थेमध्ये, आता इथं थोड्याशा प्रकारे आपल्याला दिसू शकतं केंद्रावरण, पण ज्या मध्यावस्थामध्ये केंद्रावरण काय होतं पूर्णपणे नाहीसे होतं. शिवाय सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडी सहित स्पष्टपणे दिसतात. आता आपल्याला बघा इथं स्पष्टपणे दिसत नव्हते कुठं पूर्वावस्थामध्ये, तर आपल्याला हळूहळू काय होतं मध्यावस्थामध्ये म्हणजे ह्या अवस्थेमध्ये काय होते बघा की आपल्याला इथं असं दिसतंय की सर्व गुणसूत्र जी गुणसूत्र यामध्ये आहेत पेशीमध्ये त्या सगळ्या गुणसूत्रांचे घनीकरण काय होतं त्याचं पूर्ण होतं आणि प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित त्याला सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हटलं स्पष्टपणे दिसतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन गुणसूत्र अर्ध गुणसूत्राच्या जोडीसहित आपल्याला स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलात मध्य प्रतलात समांतर अवस्थेत संचरित म्हणजे अरेंज होतात आणि हे काय होतात हळूहळू काय होतात बरोबर या सगळी गुणसूत्र आहे पेशीच्या विषुववृत्तात म्हणजे मध्यभागी प्रतलात येतात आणि समांतर अवस्थेत काय असतात ते अरेंज म्हणजे अशा प्रकारे आपल्याला समांतर दिसतात. ठीक आहे, असे दिसतील किंवा असे दिसतील अशा प्रकारे आपल्याला ते मध्यावस्थाचीच दोन्ही आपल्याला इथे सांगितलेलं आहे. बघा आता दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे त्याला स्पाइंडल फायबर म्हटलं आहे त्याला तुर्कतंतू तयार होतात आणि हळूहळू काय होतं बघा की याच्यामध्ये काय होतं की जेव्हा हे मध्य प्रतलात येतात हे आल्यानंतर काय होतं की दोन्ही ताराकेंद्र प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू म्हणजे हे ताराकेंद्र आपण बघितलं हे ताराकेंद्र मध्ये जे आहे तर ते हे जे ताराकेंद्र आहे तिथं काय होतं की या दरम्यान आणि हा गुणसूत्रबिंदू हे काय होतं ताराकेंद्र आणि गुणसूत्रबिंदू काय होतं की यांच्या दरम्यान विशिष्ट लवचिक प्रथिनांचे धागे तयार होतात. म्हणजे या बरोबर मध्ये या दिसतायत गुणसूत्र यांच्यामध्ये काय होतात विशिष्ट प्रकारचे इथं उभे प्रकारचे इथं धागे तयार होतात. असे उभ्या प्रकारचे इथं धागे तयार होतात. आता आपल्याला त्यालाच आपण तुर्कतंतू त्याला स्पाइडल फायबर्स असं म्हणतात स्पिंडल फायबर असं म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला ही मध्यावस्था मेटाफेज इथं सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर काय होतात बघा की पश्चावस्था त्याला ॲनाफेज म्हटलेलं आहे की पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. आता इथं काय होते बघा की पश्चावस्था आपल्याला इथं सांगितलेलं आहे की या प्रकारे आपल्याला इथं सांगितलेलं आहे की पश्चावस्थामध्ये हे बरोबर काय होतात की बरोबर इथून हे मध्ये जे आपण बघितला की गुणसूत्र बिंदू आहे यापासून हे सेपरेट होतं हे दोन्ही गुणसूत्र वेगळी होतात आणि वेगळी झाल्यानंतर काय होतात की विरुद्ध दिशेला ओढली जातात. म्हणजे ही अर्ध झालेला भाग या दिशेला ओढला जाईल हा अर्धा झालेला भाग या दिशेला ओढला जाईल. इथं दाखवल्याप्रमाणेच हे मगाशी मी सांगितलं पण पूर्वावस्था ही नाही आहे पूर्वावस्था आपल्याला ही सांगावी लागेल या ठिकाणी तर ती पूर्वावस्था आहे. तर या ठिकाणी काय झालेलं आहे की आपण बघितलं की हे जे गुणसूत्र बिंदू आहेत ते काय होतात अशा प्रकारे सेपरेट होतात आणि काय होतात या दोन्ही साईडला काय होतात ध्रुवाकडे ते ओढले जातात आणि वेगळ्या झालेल्या अर्ध गुणसूत्रांची जन्य गुणसूत्रे म्हणजे त्याला डॉटर क्रोमोझोम्स म्हणतात. त्यांना काय म्हणतात डॉटर क्रोमोझोम. जे वेगळे झालेले गुणसूत्र आहेत त्यांना काय म्हणतात अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणतात त्यांना डॉटर क्रोमोझोम म्हणतात. यावेळी ती ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात आणि जी ओढली जाणारी आहेत गुणसूत्र ही जणू काय केळीचा घड जसा असतो त्या प्रकारे आपल्याला ही गुणसूत्र दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्राचे दोन दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात आणि हे काय केले जातात या टोकाला हे आणि या टोकाला हे असे काय केले जातात पोहोचवले जातात. अशा प्रकारे आपल्याला पश्चावस्था ॲनाफेज या ठिकाणी सांगितलेलं आहे.
आता पुढचं आपल्याला बघायचं इथं की अंत्यावस्था, शेवटचं आपण बघतोय की टेलोफेज त्याला म्हटलं जातं. अंत्यावस्थामध्ये नक्की काय होतं की अंत्यावस्थेमध्ये पेशींच्या दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात, जी काय होतात या साईडला जी पोचतात, कुठं हे ह्या साईडला पोचतात, हे ह्या साईडला पोचतात आणि त्यानंतर अंत्यावस्थामध्ये काय होतात, इथं पोचल्यानंतर ते काय होतात बघा सांगितलंय की ती काय होतात गुणसूत्रे आता उलगडतात आणि उलगडल्यानंतर म्हणजे सरळ होतात. अशा प्रकारे आपल्याला ही सरळ झालेली गुणसूत्र दिसतात आणि त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यांसारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात आणि ती परत अशी नाजूक धाग्यासारखी तिथे दिसतात दोन्ही साईडला टोकाला आणि पातळ धाग्यासारखी नाजूक दिसतात आणि परत हळूहळू दिसेनाशी म्हणजे असं तयार होतं, केंद्रकच तयार होतं, त्याला अंत्यावस्था म्हटलेलं आहे. आणि परत दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रावरण तयार होते आणि हे जे गुणसूत्रांच्या संचाभोवती, आता गुणसूत्र आतमध्ये आपल्याला दिसतात इथे धाग्यासारखी नाजूक आणि त्यांच्या भोवती काय होतं एक प्रकारचं केंद्रक तयार होतंय आणि नंतर त्याला अशा तऱ्हेने आता एक पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके त्याला डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. अशा प्रकारे आपल्याला या एका पेशीमध्ये दोन केंद्रक तयार झाल्यासारखी इथं दिसत आहेत बघा, हे केंद्रक एक आणि हे केंद्रक एक. आता आपल्याला आतले जे गुणसूत्र आहेत ते इथं दिसत नाहीत आणि मग जन्य केंद्रकामध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. मग केंद्रिका आपल्याला दिसतात, मी आता सांगितलं केंद्रिका सुद्धा दिसतात आणि तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात आणि जे तुर्कतंतू आहेत ते काय होतात तिथं नाहीसे होतात. अशा तऱ्हेने प्रकाल विभाजन त्याला कायरोकायनेसिस पूर्ण होते आणि नंतर परिकलन विभाजन म्हणजे सायटोकायनेसिस सुरू होते. अशा प्रकारे आपल्याला प्रकाल विभाजन पूर्ण होऊन परिकल विभाजन इथं काय होते सुरू होते. आता आपण बघितलं की प्रकाल विभाजनाचे ज्या 4 टप्पे होते ते 4 टप्पे बघितले की अशा प्रकारे थोडक्यात गुणसूत्र आणि केंद्रकातून बाहेर सुरुवातीला केंद्रकातून बाहेर पडतात गुणसूत्र आणि कशा प्रकारे त्यांचं परत अर्धसूत्री गुणसूत्रामध्ये रूपांतर होतात, दोन्ही ध्रुवाकडे जातात, दोन्ही ध्रुवाकडे गेल्यानंतर परत ते आहेत तसे नाजूक होतात, त्यांचे आकार नाजूक होतो, परत त्यांच्या भोवती केंद्रक आवरण तयार होतं, दोन केंद्रक एका पेशीमध्ये तयार होतात आणि अशा प्रकारे काय होतात हे आपल्याला प्रकाल विभाजन हे झालेलं 4 टप्प्यामध्ये इथं दिसतंय. आता 4 टप्पे आपण बघितले, पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था हे आपण आता बघितलं. आता आपल्याला परिकल विभाजनाचे पेशीद्रव्याचे विभाजन होऊन दोन नवी पेशी तयार होतात ज्यांना जन्य पेशी डॉटर सेल असे म्हणतात. बघा मग ह्या काय होतात हळूहळू त्यांचा हे एकमेकांपासून दूर जायला लागतात, दूर जाऊन हा काय होतं इथं विभाजन आपल्याला इथं परिकल विभाजन इथं दिसतं, म्हणजे ह्या दोन पेशी इथं तयार झाल्यासारख्या दिसतात. त्याच पेशींना जन्य पेशी असं सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या, यांना काय म्हणतात जन्य पेशी असं सुद्धा म्हणतात. आता या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलात समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते. आता हे काय होतात की प्रतलात या विषुववृत्ती म्हणजे ही एक पेशी आहे समजा, तर या पेशीच्या विषुववृत्ती म्हणजे प्रतलात म्हणजे मध्यम प्रतल आहे या ठिकाणी काय होतात एक खाच तयार होते. खाच म्हणजे इकडून खाच दिसते अशा प्रकारे खाच तयार होते आणि ती हळूहळू खोल होत जाते आणि खोल होत गेल्यानंतर काय होते दोन नवीन पेशी तिथं काय होतात तयार होतात. वनस्पती पेशीमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल त्याला सेल प्लेट तयार होऊन परिकल विभाजन होते. हे प्राणी पेशीमध्ये होतं बघा, वनस्पती पेशीमध्ये असं होत नाही, खाच तयार होत नाही. तर तिथं काय होतं की या वनस्पती पेशीमध्ये डायरेक्ट काय होतं पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होतं. म्हणजे एक प्रकारचं इथं पटल म्हणजे एक प्रकारचे तिथं आपण जशी भिंत असते त्या प्रकारे एक पटल तयार होतं आणि पटल होऊन डायरेक्ट दोन्हीचं काय होतं इथं विभाजन होतं. इथं जसं खाच तयार होते तिथं खाच तयार न होता तिथं काय होते की पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल म्हणजे प्लेट आपण म्हणतो अशी प्लेट तयार होते आणि त्यांचं काय होतं विभाजन होऊन परिकल विभाजन तिथं होत असतं. तर बघा सूत्री विभाजनाच्या
शरीराच्या वाढीसाठी सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे आणि जे सूत्री विभाजन आता बघितलं हे शरीराच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्याला मदत होते. शिवाय जखमा बऱ्या करण्यासाठी, शिवाय सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादी कारणासाठी सूत्री विभाजन आवश्यक असते. आपल्याला इथं सूत्री विभाजनाचा फायदा सांगितलेला आहे. वाढीसाठी, शरीराची वाढ होण्यासाठी आवश्यक आहे सूत्री विभाजन. शरीराची झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी किंवा रक्तपेशी तयार करण्यासाठी आपल्याला सूत्री विभाजनाची आवश्यकता असते. आता आपण पुढचा भाग बघतोय तो अर्धसूत्री विभाजन, त्याला मिओसिस असं म्हटलेलं आहे. आता या मिओसिसमध्ये आपल्याला इथं एक आकृतीच दाखवलेली आहे. या अर्धसूत्री विभाजन भाग 1 असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी बघा की आपल्याला त्याची माहितीच आता आपण डायरेक्ट बघूया की अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यामध्ये होते. आता आपण सूत्री विभाजन बघितलं, आता अर्धसूत्री विभाजन बघतोय. याचे सुद्धा 2 टप्पे, आता आपल्याला 2 टप्प्यामध्ये कशा प्रकारे अर्धसूत्री विभाजन होते ते बघायचं आहे. आता हे 2 टप्पे म्हणजे कुठलं की अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2. म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 हा पहिला टप्पा आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2 हा दुसरा टप्पा, असे 2 भाग त्याचे पडतात. आता भाग 1 मध्ये काय होतंय की भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण म्हणजे जनुकीय पुनःसंयोग, त्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन होते. भाग 1 मध्ये काय होतं की जनुकीय विचरण, त्याला जनुकीय पुनःसंयोग होते आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे, अर्धगुणसूत्रे जोडी नव्हे तर सजातीय गुणसूत्रे 2 संचामध्ये विभागली जाऊन 2 एकगुणी पेशी तयार होतात. काय होतात की जे बघा काय सांगितलं इथं की जी जनुकीय, आपल्याला काय सांगितले भाग 1 मध्ये की सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण होतं, जनुकीय पुनःसंयोग होतो इथं आणि नंतर ती सजातीय जी गुणसूत्र आहेत यांची काय होतात 2 संचामध्ये काय केले जाते, विभागणी होऊन 2 एकगुणी पेशी तयार होतात. म्हणजे 2 जे आहेत आपल्याला इथं दाखवलं आहे की बघा की कशा प्रकारे इथं पेशीचं विभाजन भाग 1 आपण टप्पा इथं बघतोय की पहिला टप्पा, दुसरा, कशा प्रकारे हे आतमध्ये दिसतात. हे गुणसूत्र आहेत, या गुणसूत्रांचे विचरण किंवा पुनःसंयोग कशा प्रकारे होतोय आणि अर्धसूत्री जोडी न होता 2 संचामध्ये ती कशा प्रकारे विभागली जाऊन एक गुणी पेशी तयार होतात. बघा पहिला, दुसरा, बघा हे दाखवलेत गुणसूत्र. परत अशा प्रकारे आपल्याला तिसरा, नंतर इथे चौथा, याच्यानंतर इकडे बघा चौथा, हा 5वा टप्पा. 5वा टप्पा झाल्यानंतर त्याला पूर्वावस्था म्हटलेलं आहे. 1 ते 5 कसे आहे, पूर्वावस्था आहे. नंतर मध्यावस्था एक आहे, इथं आपल्याला दिसते मध्यावस्था, इथं पश्चावस्था आणि इथं अंत्यावस्था. अशा प्रकारे आपल्याला हे दिसतात. बघा इथं काय झालेत, हे गुणसूत्र आहेत, हे गुणसूत्र आहेत एकत्र आलेले दिसतात आपल्याला. इथं एकत्र आलेले तिसऱ्या ह्याच्यामध्ये पूर्वावस्थामध्ये अशा प्रकारे केंद्रकामध्ये एकत्र येतात. केंद्रक नाहीच होतं इथं बघा. आणि हे काय येतात नाजूक धाग्याने ते एकमेकांना जोडलेले आहेत आणि परत काय होतात अशा प्रकारे मध्यावस्था आपल्याला दिसतात हे गुणसूत्र. आणि हे काय होतात बघा, इथून काय होतं, दोन्ही इथून ते वेगळे होतात. मग हा राहिलेला अर्धा भाग वरच्या साईडला, हा राहिलेला अर्धा भाग खालच्या साईडला. अशा प्रकारे आपल्याला ही गुणसूत्र इथं पश्चावस्थामध्ये भाग 1 मध्ये दिसतात. आणि हे काय होतात, हे दोन इकडे गेलं की इथं काय होतं, इथं पेशी विभाजन होऊन केंद्रकामध्ये आपल्याला ही अंत्यावस्थामध्ये झालेलं 2 एकगुणी पेशी इथं तयार झालेले दिसतात. नंतर आपल्याला खालची आकृती बघायची. यामध्ये अर्धसूत्री विभाजन भाग 2 मध्ये कसं होतंय, तर यामध्ये बघा आता पूर्वावस्था भाग 2 मध्ये जेव्हा आपल्याला आपण बघतोय की बघा इथं गुणसूत्र दाखवलेले आहेत पूर्वावस्था भाग 2 मध्ये. यानंतर केंद्रक दाखवलेत, केंद्रकामध्ये आहेत ते. हळूहळू केंद्रक नाहीसं होऊन मध्यावस्था 2 मध्ये काय होतात की ही गुणसूत्र दोन्ही टोकाला धाग्याने जोडलेली दिसतात आपल्याला. यानंतर पश्चावस्थामध्ये 2 मध्ये बघा काय होतं की इथंच काय होतं, त्यांचं विभाजन होतं इथं बरोबर. जी गुणसूत्र आहेत जी गुणसूत्र काय होतात इथं बरोबर काय होतात, 2 भाग इथं झालेले आपल्याला दिसतात आणि हे 2 भाग दोन्ही केंद्रकाकडे काय करतात, ओढलेले दिसतात आपल्याला. बघा इथं दाखवलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला अंत्यावस्थामध्ये परत इथं काय होतं, पेशीचं विभाजन होऊन ही गुणसूत्र
दोन्ही पेशीच्या केंद्रकामध्ये आणि त्या अवस्थामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. तर बघू याची माहिती आता आपण बघूया की अर्धसूत्री विभाजन भाग 2 हा सूत्री विभाजनासारखाच असतो. हा जणू आपण बघितलं की अर्धसूत्री विभाजन भाग 1 सारखाच भाग 2 सुद्धा आहे. यात सूत्री विभाजनाचाच आपल्याला एक भाग आहे असं आपण म्हणतोय की जसं सूत्री विभाजन होत असतं तसंच यामध्ये आपल्याला आपण बघितलं की अशाच प्रकारचं विभाजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशींतील पुनःसंयोजन अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यांपासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. आता बघा 4 एकगुणी पेशी आपल्याला तयार दिसतात. 1 2 3 4. आधी होत्या किती 2, 2च्या किती झाल्या 4. अशा प्रकारे काय झालं हे आपल्याला त्या पेशीचं विभाजन होऊन 4 एकगुणी पेशी तयार झालेल्या दिसतात. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनात होते. आता युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला या अर्धसूत्री विभाजनामध्ये पाहायला मिळते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित म्हणजे 2n त्याला डिप्लॉइड म्हणतात पेशीपासून 4 एकगुणित त्याला n हॅप्लॉइड पेशी तयार होतात. म्हणजे द्विगुणित पेशींपासून 4 एकगुणित पेशी बघा 2n पासून 4n पेशी एवढ्या आपल्याला तयार झालेल्या दिसतात. म्हणजेच बघा इथं समजा ही 2n आहे, ही 2n पेशी आहे, ही 2n आहे आणि इथं आपल्याला बघा इथं 4n तयार झालेले दिसतात. इथं म्हणजे ह्याचंच काय होतात 2 आणि 2 इथं 2 इथं 2 हे 2n आहे. ही समजा एक पेशी 2n आहे तर हिचंच काय झालं इथं 4 झालेले दिसतात. इथं 1n, इथं 1n, इथं 1n आणि इथं 1. म्हणजे ह्या 2n चे किती झाले 1 2 3 4 4n तिथं झालेले आपल्याला दिसतात. या पेशी विभाजनाच्या वेळी सजातीय म्हणजे होमोलोगस गुणसूत्रामध्ये पारगती क्रॉसिंग ओव्हर होऊन गुणसूत्रांच्या पुनःसंयोग त्याला रिकॉम्बिनेशन होते. यामुळे तयार होणाऱ्या 4ही जन्यपेशी नवजात पेशी डॉटर सेल्स जनुकीय दृष्ट्या जनक पेशीपेक्षा पॅरेंट सेल आणि एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात. जेव्हा ह्या 4 पेशी येतात यांच्यासारख्या न दिसता त्या काय होतात त्यांच्यामध्ये एक वेगळा गुणधर्म तयार होऊन ते जरा वेगळ्या प्रकारे यांच्यातल्या काही गुणधर्म असतात मात्र तरी सुद्धा एक वेगळा गुणधर्म होऊन नवीन त्या गुणसूत्राने त्या पेशी तयार झालेल्या असतात. याची माहिती आपल्याला इथे सांगितलेली आहे. आता याचा आपल्याला एक प्रयोग करून पहा म्हटलेला आहे. बघा साहित्य दिलंय चंचुपात्र काचपट्टी आच्छादन काच चिमटा संयुक्त सूक्ष्मदर्शी वॉच ग्लास हे आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. पदार्थ घ्यायचे मध्यम आकाराचा कांदा आयोडीनचे द्रावण इत्यादी. आता बघा कृती काय करायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा घ्या पाणी भरलेल्या चंचुपात्रात अशा प्रकारे ठेवा की कांद्याच्या मुळाकडील भाग पाण्याला स्पर्श करेल. 4 ते 5 दिवसानंतर कांद्याच्या मुळाचे निरीक्षण करा. यापैकी काही मुळांचा टोकाकडील भाग कापून वॉच ग्लासमध्ये घ्या. त्यात आयोडीनच्या द्रावणाचे काही थेंब टाका. 5 मिनिटांनंतर त्यातील एका मुळाचा भाग काचपट्टीवर घेऊन चिमट्याच्या सपाट किंवा चपट्या भागाकडून दाबा. त्यावर पाण्याचे 1-2 थेंब घेऊन आच्छादन काच काळजीपूर्वक अशी आच्छादा की त्यामध्ये हवा राहणार नाही. आता तयार झालेल्या काचपट्टीचे सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. पेशी विभाजनाची कोणती अवस्था तुम्हाला दिसून आली तिची आकृती काढा. बघा आता आपल्याला सांगितलेलं आहे इथं की एक प्रयोग सांगितलेला आहे आपल्याला. या प्रयोगामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की एक आपल्याला कांदा घ्यायचा आहे. तो कांदा काय करायचा आहे एक चंचुपात्र घ्यायचं. या चंचुपात्रामध्ये 4 ते 5 दिवस त्या कांद्याचे मूळ जे आहे ते पाण्याला स्पर्श होईल असे 4 ते 5 दिवस ठेवायचे आहे. नंतर 4-5 दिवसानंतर काय करायचं आहे त्या कांद्याच्या मुळाचं निरीक्षण केलं तर आम्हाला असं आढळतंय की मुळं थोडीशी वाढलेली आहेत किंवा पांढरी आपल्याला दिसतात आणि ती जी मुळं आहेत त्यांचा टोकाकडचा भाग काय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे कापून घ्यायचं आहे. वॉच ग्लासमध्ये घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर काय करायचं त्याच्यावरती आयोडीनचे काही थेंब टाकायचे. वॉच ग्लासमध्ये घेतल्यानंतर आयोडीनचे काही थेंब टाकायचे आणि 5 मिनिटानंतर काय करायचं त्यातील एक जे मुळाचा भाग आहे तो काय करायचा आहे काचपट्टीवर घ्यायचा आहे. काचपट्टीवर घेऊन चिमट्याच्या साहाय्यानं किंवा सपाट किंवा
चपट्या भागाकडून काय करायचं, चिमट्याच्या साहाय्याने ते दाबायचं आहे, प्रेशर द्यायचं त्याच्यावरती आणि त्यावर 1-2 पाण्याचे थेंब घ्यायचे आणि वरून कवर स्लिप म्हणजे आच्छादन काय करायचे, काच त्याच्यामध्ये आच्छादन करायचे. आच्छादन करत असताना एक लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये हवा शिल्लक राहिली नाही पाहिजे. आता ती तयार झालेले जे आपली काचपट्टी आहे ती सूक्ष्मदर्शीखाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली त्याचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. पेशी विभाजनाची कोणती अवस्था तुम्हाला दिसून आली तिची काय करायचं, आकृती काढायची आहे. बघा खाली असून सांगितलंय की कांद्याच्या मुळाच्या टोकाकडील भागाचे पेशींचे सूत्री विभाजन विविध टप्पे पुढील आकृतीत दाखवले आहेत. बघा त्याचंच आपल्याला सांगितलंय की सूत्री विभाजन जे झालेलं आहे कांद्याच्या भागाच्या पेशीचे ते आपल्याला इथं दाखवले आहेत. यापैकी तुम्हाला काय दिसून आले म्हणजे यातली कोणती तरी एक अवस्था तुम्हाला काय दिसणार आहे, त्या कांद्याच्या मुळाकडे असणारी दिसणार आहे. ही पेशी विभाजनाच्या अवस्था आहेत, हे टप्पे आहेत. ह्या टप्प्यातली एक टप्पा तुम्हाला दिसणार आहे. तर आता आपल्याला काही जरा डोके चालवासा प्रश्न विचारलेला आहे की काय म्हटलेलं आहे की 2N म्हणजे द्विगुणित पेशी म्हणजे काय. द्विगुणित पेशी म्हणजे काय, तर उत्तर आपण असं देऊ शकतो की पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या दुप्पट म्हणजे काय म्हणतो, द्विगुणित पेशी. बघा द्विगुणित पेशी म्हणजे काय, पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या दुप्पट म्हणजे द्विगुणित पेशी. आता N एकगुणित पेशी म्हणजे काय, तर पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या निमपट म्हणजे त्याला N एकगुणित पेशी असं म्हणतो. आता सजातीय गुणसूत्रे म्हणजे कशाला म्हणतो की सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय, तर द्विगुणित पेशींच्या गुणसूत्रांच्या ठराविक संख्यांच्या ज्या जोड्या आहेत त्या जोड्या असतात आणि अशा जोडीतील गुणसूत्रे आकाराने, प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकासारखी दिसतात, त्यालाच आम्ही सजातीय गुणसूत्रे असे म्हणतात. बघा परत लक्षात घ्या, जी द्विगुणित पेशीत ज्या गुणसूत्रांच्या ठराविक संख्येच्या ज्या जोड्या असतात त्या कशा असतात, त्या जोड्यातली जी गुणसूत्रे असतात ते आकाराने, प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकासारखे आपल्याला दिसतात असतात, म्हणून त्याला सजातीय गुणसूत्रे असे म्हणतात. आता युग्मक पेशी 2N असतात की N असतात आणि का असं विचारले, तर युग्मक पेशी किती असतात, 2N असतात. नंतर 5वा प्रश्न, एक गुणित पेशी कशा तयार होतात, तर आपण सांगू शकतो की द्विगुणित पेशीचे अर्धसूत्री विभाजन होऊन काय करत असतात, एक गुणित काय होतात, पेशी तयार होत असतात. 6वा प्रश्न आहे, एक गुणित पेशींचे नेमके महत्व काय आहे. आता एक गुणित पेशींचे नेमके महत्व आपल्याला सांगायचं झालं की लैंगिक प्रजनन होत असताना जी युग्मके तयार होत असतात, लैंगिक प्रजनन जेव्हा होतं आणि तेव्हा जी युग्मके तयार होत असतात ती एक गुणसूत्रीच होणे आवश्यक असते. तेव्हा एक गुणसूत्रच प्रत्येकाचा आला पाहिजे, आवश्यक असते. जर असे झालं नाही तर काय होते, गुणसूत्रांची संख्या नियंत्रित राहणार नाही. म्हणून एक गुणित पेशींचे महत्व आपल्याला युग्मक पेशीमध्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारे यांची उत्तरं आहेत. आता आपल्याला इथं जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची याविषयी आपल्याला इथं थोडीशी माहिती गोळा करा असं सांगितलेलं आहे. पुस्तक माझे मित्रच्या मदतीने आपल्याला ही सुद्धा वाचनाची मदत घ्यायची, आपल्याला ही माहिती दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो प्रकरण दुसरा आहे हे आज इथं संपलेलं आहे. तुम्ही काय करायचं आहे की या प्रकरणाचा स्वाध्याय लिहायचा आहे. स्वाध्याय लिहायच्या आधी तुम्ही या प्रकरणाचं 2-3 वेळा वाचन करा, नंतर स्वाध्याय लिहा. स्वाध्याय लिहिल्यानंतर स्वाध्यायाचं सुद्धा 1-2 वेळा काय करा, वाचन करा. आता आपण काय करणार आहे, इथं थांबणार आहे. पुढील भाग किंवा पुढील प्रकरण आपण नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.